नमस्कार मित्रांनो, कृषी मित्र राजू या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर मित्रांनो, बरेच शेतकऱ्यांचे यावर्षी नियोजन संपूर्ण चुकलेलं आहे। ते म्हणजे जे अवकाळी पाऊस पडत आहे त्याच्यामुळे संपूर्ण नियोजन जी आपण चुकलेलं म्हणतो। तर मित्रांनो, आता बरेच शेतकऱ्यांनी यावर्षी पंजी म्हणा, कल्टिवेटर म्हणा, जी 3 फाळी म्हणा नागडी करून ठेवलेली होती आणि नंतर पाऊस पडला। तर अशामध्ये बरेच शेतकऱ्यांचं सोयाबीन काही शेतामध्ये उगवलेलं असेल, काही शेतामध्ये गवतसुद्धा उगवलेलं असेल। तर अशा शेतकऱ्यांनी डायरेक्ट मी तर म्हणतो पेरणी करू नये, कारण याच्यामध्ये जे नंतर परेशान करणारं गवत आहे आपल्याला, तर ते सर्वात जास्त परेशान करते। त्याच्यामुळे सुरुवातीला जर आपलं रान नागरडी करून ठेवलेलं असेल किंवा मग पंजी करून ठेवलं असेल आणि त्या शेतामध्ये जर तण उगवलेलं असेल, तर आपल्याला महत्त्वाचं आहे ते म्हणजे वखरपास करणे। तर या ठिकाणी बघू शकता हे आपण वखरपास जे म्हणतो ते आपण या ठिकाणी करत आहोत। तर वखरपास कसे असते हे बघू शकता। आता हे ट्रॅक्टरला जुगाड बनवलेलं आहे वखरपासचे। बरोबर बघू शकता हे ट्रॅक्टरला कल्टिवेटरला वखरपासचं जुगाड जे आहे हे बनवलेलं आहे। तर हे याला 3 पास आहेत, 3 फुटाच्या। तर हे 6 फुटामध्ये हे वखरपास या ठिकाणी होत आहे। जाऊ दे। तर हे तण शेतामध्ये आपल्याला उगवलेलं आहे, त्याच्यामुळे बघू शकता बारीक, आणि हेच तण पुन्हा खूप जास्त मोठं होणार आहे। त्याच्यामुळे सुरुवातीला वखरपास जे म्हणतो आपण ते आपल्याला करून घ्यावे लागेल। आणि तणनाशकसुद्धा याच्यामध्ये चाललं असतं, परंतु तणनाशकाचा खर्च साधारण या 3 एकरसाठी साधारण 1,500 रुपये लागले असते, आणि वखरपाससाठी साधारण 2,000 रुपये लागत आहे आपल्याला। एकरी 800 रुपये एकर वखरपास जे आहे हे आमच्या भागामध्ये आहे। तर अशा पद्धतीने नियोजन जे आहे आपलं यावर्षीचं आहे। सध्याला रान वापसा कंडिशनमध्ये थोडंसं आहे, परंतु जमिनीमध्ये जास्त ओलावा आहे, ह्याच्यामध्ये वापसा कंडिशन कमी दिसते आपल्याला। तर या पद्धतीचं नियोजन बघू शकता आपलं 2025मधलं आहे। त्याच्यामध्ये आपण ड्रीपवर मक्का लागवडाचं नियोजन आपलं यावर्षी आहे। ड्रीप करणाऱ्या पूर्ण याला 3 एकरसाठी, आणि या पद्धतीचं नियोजन हे आपलं संपूर्ण कुटार जे आहे आपण फेकून दिलं होतं। त्याच्यामध्ये मक्याला काय परिणाम पडणार नाही या कुटाराचा, परंतु जर हरभरा असेल तर असं कुटार फेकून देऊ नका, कारण की हरभऱ्याच्यामध्ये खूप जास्त मोठ्या प्रमाणामध्ये मरू शकते। तर या ठिकाणी पाहू शकता गवत तण जे म्हणतो त्यामुळे सोयाबीनसुद्धा आहे मोठ्या प्रमाणामध्ये उगवलेलं। हे तण याच्यामध्ये डायरेक्ट हरभऱ्याची पेरणी करता येणार नाही, कारण की ही खूप जास्त परेशान करणार आहे। घाई गडबडीमध्ये पेरणी करू नका। वापसा कंडिशन आल्यानंतर व्यवस्थित पद्धतशीरपणे जे म्हणतो आपण की व्यवस्थित पद्धतशीरपणे शेतीचं नियोजन जे आहे हे तुम्हाला त्या ठिकाणी करायचं आहे। आता घाई गडबडीमध्ये जर अशामध्ये जर पेरणी करतो म्हटलं तर मग मात्र सर्वच पिकामध्ये घाटा ज्याला म्हणतो आपण त्या ठिकाणी होणार आहे। म्हणून घाई गडबड न करता व्यवस्थित पद्धतशीरपणे शेतीची मशागत वगैरे करूनच नंतरच हरभरा किंवा मग इतर जे तुमची कोणती पिकं आहेत ते तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता। तर संपूर्ण शेताची आपण नागरडी वगैरे करून ठेवली होती। याच्यामध्ये सुरुवातीला आपल्याला बेड करून लावायचं होतं, परंतु पावसामुळे आपल्याला यावर्षी बेड करणार नाही आपण। तर आपण वखरपास करून याला ड्रीपच्या सहाय्याने याला पाण्याचं व्यवस्थापन जे आहे हे आपण याला प्लेन जमिनीवर हे करणार आहे। या ठिकाणी बघू शकता एकदम क्लीन झालेलं आहे शेत, आणि या ठिकाणी ही बाकी आहे आणखी। धन्यवाद।